मखदूम दावल मलिक बाबा मित्रांनो, हे भावी भक्तांनो, हे अंतापूरचं डोंगर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे एकदम असं डोंगरावरती एक सुद्धा असं झाड हिरवागार मस्त असं झाड दिसेना। तर आपण एक काम करूया की पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपण प्रत्येकजण ज्यावेळेस दर्शन करण्यासाठी येत असतो त्या टायमिंगला प्रत्येकाने एक एक झाड तरी आणलं पाहिजे। आपण एकटं काय येत नाही, आपल्यासोबत जवळपास फॅमिली असते, फॅमिलीमध्ये 4-5 जण तर आवश्यक असतातच। त्याचप्रमाणे आपण मित्र कंपनी पण येत असतो, 4-5 जण येत असते की आम्ही आलो। तर आम्हाला असं वाटलं की नेक्स्ट टाईम, आता उन्हाळा आहे, आम्ही उन्हाळ्यात आलो, आता सकाळी मॉर्निंगचा टायमिंग झालेला आहे, 7 वाजलेले, आता 8 वाजलेत। तर आम्ही असं निर्णय घेतलेला आहे की ज्यावेळेस आपण दर्शनासाठी येतोय कोणत्याही ठिकाणी जा, असं ही म्हणत नाही मी की तुम्ही याच डोंगरावरती आले आणि इथंच तुम्ही वृक्ष लावा, तुम्ही झाडे लावा, वृक्षरोपण करा, असं काय म्हणत नाही। पण ॲक्च्युली आपण ज्या पण ठिकाणी जाऊ, ज्या पण डोंगरावर जाऊ, त्या डोंगरावरती एक आवश्यक झाड आपण आपल्या नावाने का व्हायना, देवाच्या नावाने ते लावलं पाहिजे ना। आपण आपल्या हाताने वृक्षरोपण झालं पाहिजे प्रत्येक डोंगरावरती, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जे भावी भक्त येतात त्या भावी भक्तांना कुठेतरी आसरा भेटतो त्या झाडामुळं। सावली, उन्हाळ्यामध्ये सावलीची खूप गरज भासते आणि ती आपल्याला सुद्धा फायदेशीरच राहणार आहे इन फ्युचरमध्ये। असं नाही की आपण आज आलो परत पुन्हा कधी या डोंगरावरती भेट देण्यासाठी येत नाही, बरोबर आहे की नाही। तर मित्रांनो, आपण एक निर्णय घ्या की पावसाळ्या ऋतूमध्ये किंवा हिवाळ्या ऋतूमध्ये का म्हणतोय मी, कारण त्या टायमिंगला पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असतो तर पाणी टाकायची गरज नाही राहत। आपण झाडं लावलेल्याला, उन्हाळ्यामध्ये झाडं लावले तर इथं ती सगळे झाडं जळून जातील, इथं पाणी घालण्यासाठी कोणी येत नाही। आणि बघायला गेलं तर या डोंगरावरती 1 लिटरची बॉटल 30 रुपये किंवा 40 रुपयाला भेटत असते मित्रांनो। त्या टायमिंगला कोणी मित्र, कोणी आपले भाऊबंधू, कोणी असू शकता, बहिणी, तर ते कोणी विचार करणार नाही की आपण त्या झाडाला पाणी टाकू। आपण स्वतःला पाणी पाजायचं की झाडाला पाणी पाजायचं हा विचार करतो माणूस उन्हाळ्यामध्ये। तर आपण एक निर्णय घ्या, थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी झाडे आणा, वाटेल त्या ठिकाणी लावून द्या। रस्त्याच्या कडेला अशी पाऊल वाटा असती, या पाऊल वाटेला या शेजारी इथं असं इथं म्हणा अशी झाडं लावत चला। तुम्हाला खोटं नाही सांगून, उन्हाळ्याच्या टायमिंगला या एवढ्या काट्या कुपट्यात सुद्धा जाऊन बसतात माणसं, सावलीचा आसरा घेतात, कारण की पूर्ण पोपटाची माती असती आणि याच्यावरती खूप असं पाय असे झळझळ करतात। आणि हे पाय तुम्ही बघू शकता, आम्ही बिना चपलीचं आलेलो आहे, बिना चपलीचं कोणी लोक बिना चपलीचं पण येतात आणि असं इतकं खाली इतकं गरम असती, जमीन पूर्ण तापलेली असती, पायाला फोड पण येतात। खाली उतरल्यानंतर पायाला फोडं बघायची कशी येतात लोकांचे। काही लोक असतात जे दिंड्या करून येतात, 200-200, 300-300 किलोमीटर दुरीहून येत असतात। तर मला म्हणायचं एकच आहे की जे कोणी दिंडीवाले असतात त्यांचे पण पायाला अशी कसं तरी फोडं येत असतात, आग होत असते उन्हाळ्यामध्ये, त्यांना सावली भेटत नाही। तर तुम्ही एक निर्णय करा मित्रांनो की प्रत्येकाने 1-1, 2-2 झाडं आणा हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, जेणेकरून ते झाडांची आपल्याला इन फ्युचरमध्ये आपल्याला पण गरज होईल, पूर्ण आपल्या देशभरातल्या भावी भक्तांना पण होईल आणि येणाऱ्या आपल्या पिढीला पण ते कामं येतील। त्याचा सावलीचा आश्रय घेऊन ज्यावेळेस तुम्ही कुठं पण बघू शकता, ज्यावेळेस ऊन लागतं त्या टायमिंगला आपण सावलीचा आश्रय घेतो, त्या टायमिंगला आपण म्हणतो की अरे वा, कोणीतरी झाड लावलेलं असं यार, ज्यांनी पण झाड लावलेलं असन याला देव त्याचं कल्याण करो भाऊ। ज्यावेळेस सावलीची गरज भासते त्यावेळेस ते कळतं की सावलीचं महत्त्व काय। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपलं काही चॅनल एवढं मोठं नाही आहे, पण होईल हळूहळू इन फ्युचरमध्ये, भले का 10 वर्ष लागा ना, काय टेन्शन नाही। पण आपण एक आठवण म्हणून यूट्यूबला हा एक व्हिडिओ टाकणार आहे, गॅलरीत काय आयुष्यभर सेव्ह राहत नाही। यूट्यूबला तुम्ही विचार करा, यूट्यूबला कधी पण व्हिडिओ टाकल्यानंतर हा आयुष्यभरासाठी व्हिडिओ सेव्ह राहणार आहे। तुम्ही चॅनल कधी पण ओपन करा, आपला व्हिडिओ भेटून जाईल तिथं। आणि इन फ्युचरमध्ये नेटवर्कशिवाय पर्याय नाही आहे, त्यामुळे प्रत्येकजण डाटा हा वापरणार आहे, डाटा यूज करत असतो। कोणाच्या पण मोबाईलमध्ये आपण आपले व्हिडिओ बघू शकतो, आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवू शकतो। हे करवंदाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही, एक करवंद आहे, डोंगरची काळी मैना, डोंगरची काळी मैना म्हणतात महाराष्ट्रामध्ये, डोंगरची काळी मैना, कुठे करवंद म्हणतात, अजून काय 2-3 नावं असतील। ते उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पण भेटतात बघायला असे करवंदी झाडे। आणि अशी थोडीशी राहिलेली सावलीमध्ये आसरा घेतला जातो उन्हाळ्यामध्ये, बघा एवढं पाणी नसल्यामुळे असं आहे उन्हाळ्यामध्ये।
आज पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवगार दिसणार तुम्हाला डोंगर. सगळं एकदम ओसरलेलं दिसतं एवढं तेवढं पण हिरवगार. इकडे बघू शकता मांगी तुंगीचं मंदिर आहे इथं या ठिकाणी बघा. तर मुलांनो मित्रांनो आपले यूट्यूब फॅमिली हो, आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या भावाला सपोर्ट करा. ठीक आहे मित्रांनो, हा प्रसाद साळुंके, शिवराज खर्डे, क्लासमेट 2013-14 रोजी आम्ही कॉलेजमध्ये होतो BSc केमिस्ट्रीला. त्यानंतर आम्ही थेट 6 वर्षानंतर भेटलो. आज पुन्हा एकदा डायरेक्ट पुन्हा एकदा आम्ही इकडं आलो डोंगरला. आम्ही कुठं जायच्या टायमिंगला प्लॅनिंग करून निघत असतो, पण कधी आपली दोस्ती यारी सोडायची नसते.